रसिक हो नमस्कार. महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे रुचिक पत्नी सत्यवती. कन्याकुब्ज देशाचा राजा गाधी महापराक्रमी होता. अपत्य नसल्यामुळे तो दुःखी होता. तो राजधानी सोडून वनात गेला व तेथे तो तपश्चर्या करू लागला. त्यानंतर त्याला अप्सरेप्रमाणे सुंदर मुलगी झाली. तिचे नाव सत्यवती. ती विवाहयोग्य झाली असताना भृगु ऋषींच्या रुचिक नामक पुत्राच्या नजरेस ती पडली. तिचे अनुपम सौंदर्य बघून तो तिच्याकडे आकर्षित झाला व त्याने तिच्या पित्याकडे तिच्याकरिता मागणी घातली. तेव्हा गाधीने म्हटले, हे ऋषीपुत्रा, तू सर्वार्थाने माझ्या कन्येसाठी सुयोग्य वर आहेस, यात काही शंका नाही. परंतु आमच्या कुळात पूर्वजांनी काही नियम घालून दिलेले आहेत व त्याचे पालन करणे माझे कर्तव्य आहे. त्या नियमानुसार आम्हाला कन्याशुल्क घ्यावे लागते. या माझ्या कन्येकरिता तू मला 1000 वेगवान घोडे कन्याशुल्क म्हणून द्यावेस. ते घोडे चंद्रासारखे शुभ्र असावेत, परंतु त्यांचे कर्ण मात्र काळ्या रंगाचे असावेत. तू असे शुभ्रवर्ण श्यामकर्ण घोडे मला आणून दे. त्यानंतर माझी कन्या तुझी भार्या होईल. रुचिकाने त्याची अट मान्य केली. घोड्यांकरिता तो वरुणास भेटला. त्याला म्हणाला, हे वरुण देवा, मला कन्याशुल्क देण्याकरिता 1000 शुभ्रवर्ण श्यामकर्ण अत्यंत जलद धावणारे अश्व हवे आहेत. ते तू मला द्यावेस. वरुणाने त्याला ते अश्व प्रदान केले. तेथे ते 1000 अश्व प्रकट झाले. रुचिक अत्यंत आनंदाने ते अश्व घेऊन गाधी राजाकडे गेला. गाधी राजाने प्रसन्न चित्ताने आपली कन्या त्याला अर्पण केली. सत्यवती व रुचिकाच्या विवाहाची वार्ता भृगु ऋषींना कळल्यानंतर ते त्यांना आशीर्वाद देण्याकरिता तेथे पोहोचले. आपल्या श्रेष्ठ पुत्राला आणि गुणवती पुत्रवधूला बघून ते आनंदित झाले. सुनेने सासऱ्यांची योग्य सेवा केली. तिचे वर्तन बघून ते प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. सत्यवतीने स्वतःसाठी व आईसाठी पुत्रप्राप्तीचा वर मागितला. तेव्हा भृगु तिला म्हणाले, हे कन्ये, तू ऋतुकाली स्नान केल्यानंतर तू व तुझ्या आईने पुत्रप्राप्तीच्या इच्छेने भिन्न भिन्न वृक्षांना आलिंगन द्यावे. तुझ्या आईने पिंपळास आलिंगन द्यावे व तू औदुंबरास. मी तुम्हा दोघींकरिता परमेश्वराच्या आशीर्वादाने प्रयत्नपूर्वक 2 चरू तयार केलेले आहेत. तुम्ही दोघींनी ते चरू भक्षण केल्यास तुम्हाला सुलक्षणी पुत्र होतील. भृगु ऋषींनी सांगितल्याप्रमाणे करणे अगोदर सत्यवतीच्या आईला वाटले की मुलीला तिचा सासरा नक्कीच जास्त चांगले फल असलेला उपाय सांगेल. तिचा मत्सर जागृत झाला व तिने गोड बोलून मुलीचा चरू स्वतः घेतला व मुलीला स्वतःचा चरू दिला. तसेच वृक्षांचीही अदलाबदल केली. मुलीला सतत मातेच्या आज्ञा पाळण्याची सवय असल्यामुळे तिने ही आज्ञा देखील निमूटपणे पाळली. भृगु ऋषींना हा सर्व प्रकार अंतर्ज्ञानाने कळला. ते परत सुनेकडे आले व तिला म्हणाले, हे कल्याणी, तुझ्या आईने तुला फसविले आहे. त्यामुळे तुझा पुत्र ब्राह्मण असूनही क्षात्र वृत्तीचा होईल व तुझ्या आईला क्षत्रिय असूनही ब्राह्मणोचित आचार विचार करणारा पुत्र होईल. हे ऐकून सत्यवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने वारंवार प्रार्थना करून आपल्या सासऱ्यास पुनश्च प्रसन्न केले व म्हटले,
हे भगवन, माझा पुत्र असा नसावा. हे गुण नातवात उतरले तर चालतील. यथावकाश सत्यवतीला जमदग्नी नावाचा ओज व तेजाने ओतप्रोत पुत्र प्राप्त झाला. मोठा होऊन तो वेदाध्ययनात सर्वात पुढे गेला. सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेल्या जमदग्नीच्या बुद्धीत संपूर्ण धनुर्वेद व 4 अस्त्रे स्वतःच स्फुरली. यात मुलीची निर्व्याज वृत्ती व आईचा कपटीपणा दिसून येतो. मुलीने फक्त स्वतःकरताच नव्हे तर आईसाठी देखील पुत्रप्राप्तीचा वर मागितला. आईने मात्र तिची घोर फसवणूक केली आणि स्वतःच्याही पायावर धोंडा मारून घेतला. जनमानसात माता श्रेष्ठ असते अशी भावना आहे. न ऋण जन्म देचे फिटे असे मोरोपंत केकावलीत म्हणतात. तसेच आदिशंकराचार्यही दैव्यापराध क्षमापणे स्तोत्रमध्ये कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती असे म्हणतात. परंतु या सर्व वचनांना छेद देणारे आणि मानवी स्वभावातील स्वार्थ उलगडून दाखविणारे सत्यवतीच्या मातेचे वर्णन आहे. महाभारतातील स्त्री विश्व. लेखिका डॉक्टर नीलिमा निशाणदार. सतारवादन उमा निशाणदार. आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.